नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. ग्रामीण बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. भजेपार येथे आंतरराज्यीय महिला पुरुष कबड्डीचा महासंग्राम. वर्धेत बॉर्डर पॉइंटवर राहणार नाकाबंदी. आणि सावळी खुर्द येथील विहीर बांधकामावर प्रश्नचिन्ह, लाभार्थ्याने केले आरोपाचे खंडन. आता बातम्या सविस्तर. गोंदिया जिल्ह्यातील भजेपार येथे सूर्योदय क्रीडा मंडळ येथील युवकांनी व ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांच्या लोकसहभागातून आंतरराज्यीय महिला पुरुष कबड्डीचा महासंग्राम भजेपार चषक कबड्डी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून जात्या वर्षास निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये करण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये पोलीस अधीक्षक नुरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक, 12 पोलीस निरीक्षक, 65 इतर अधिकारी व 677 पुरुष व महिला कर्मचारी अविरत बंदोबस्त करणार आहे. यांच्यासोबत 50 कर्मचारी यांचे 2 RCP पथक, 90 कर्मचाऱ्यांचे स्ट्रायकिंग फोर्म कोणत्याही अप्रिय घटना घडू नये याकरिता सज्ज असणार आहे, अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली आहे. नववर्ष सगळे सेलिब्रेट करत आहे. सर्वांना मी वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे शुभेच्छा देतो. सर्वांचं नववर्ष शुभ व्हावे यासाठी मी कामना करतो. सर्वांची सुरक्षासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अरेंजमेंट केलेले आहे. एकंदरीत आमचे सर्वात आधी आम्ही 46 ठिकाणी नाकाबंदीचा प्लॅन केलेला आहे, ज्याच्यामध्ये सुमारास 50 अधिकारी आणि 316 अंमलदार नियुक्त केलेले आहे. आमचे इथे बरेचसे पोलीस स्टेशनमध्ये जसे सिंधी, सेलू, आर्वी, कारंजा, आष्टी, समुद्रपूर, वडनेर, गिरड, देवली, पुलगाव, अलीपूर या अंतर्गत जे काही बॉर्डर पॉइंट आहे ते सगळे बॉर्डर पॉइंटवर आमची बॉर्डर सीलिंग, बॉर्डर नाकाबंदी राहणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये 6 रिसॉर्ट, 14 मोठे हॉटेल, 6 पर्यटन स्थळ हे सगळे आहे. या सर्व ठिकाणी आमचे लोकांनी बंदोबस्त प्लॅन केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी अंतर्गत आमचे लोकांनी बंदोबस्त प्लॅन केलेला आहे. जसे वर्धा उपविभागमध्ये 20 अधिकारी, 186 कर्मचारी, हिंगणघाटमध्ये 110 कर्मचारी, आर्वीमध्ये 120 कर्मचारी, पुलगावमध्ये सुमारास 100 कर्मचारी, असे प्रत्येक उपविभागमध्ये वेगळा बंदोबस्त सुद्धा प्लॅन केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त 9 स्ट्रायकिंग फोर्स, प्रत्येक उपविभागीय अधिकारीकडे 1 स्ट्रायकिंग फोर्स, SP, ॲडिशनल SP कडे 1 स्ट्रायकिंग फोर्स. याच्या व्यतिरिक्त 3 स्ट्रायकिंग फोर्स इतर सुद्धा तयार केलेली आहे. LCBचे 4 वेगवेगळे पथक वेगवेगळी ठिकाणी रेड करण्यासाठी तयार केलेले आहे. जिथे सूचना मिळाली की इथे दारू चालू आहे किंवा काही गैरकायदेशीर गोष्टी चालू आहे, त्याच्यावर रेड करण्यासाठी ते पथक तयार राहतील. RCPचे 2 पथक आणि QRTच्या 1 पथक ते सुद्धा कंट्रोल रूममध्ये, 1 पथक, 1 कंट्रोल रूममध्ये, 1 हिंगणघाटमध्ये कार्यरत राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त एक क्राईम इंटेलिजन्स युनिट वेगवेगळे ठिकाणी 4 उपविभागमध्ये त्यांचे लोक राहणार आहेत. क्राईमबद्दल काय चालू आहे, कसं चालू आहे. याच्या व्यतिरिक्त एक लोकल इंटेलिजन्सची टीम प्रत्येक 2 पोलीस स्टेशनवर, एक LIU आहे, लोकल इंटेलिजन्स टीम आहे. 2 पोलीस स्टेशनवर 1-2 LIUचे लोक आहेत. ते त्या पोलीस स्टेशन एरियामध्ये आपली इन्फॉर्मेशन इंटेलिजन्स गॅदर करतात.
याच्या व्यतिरिक्त अँटी टेररिस्ट ब्रांच जे ATB ब्रांच आहे, ATB ब्रांचचे लोकसुद्धा 31 आणि 30ला मोठ्या प्रमाणात एरियामध्ये फिरणार आणि माहिती गोळा करणार आहे। एकंदरीत पूर्ण जिल्ह्यामध्ये याबाबत मोठा बंदोबस्त आमचे लोकांनी प्लॅन केलेला आहे। 4 DYSP, 12 PI, 65 अधिकारी आणि सुमारास 700 कर्मचारी 31चे बंदोबस्तमध्ये राहणार आहे। पोलीसची तयारी मोठ्या प्रमाणात पोलीसनी तयारी, नाकाबंदी आणि इतर ड्रंकन ड्रायव्हिंग इत्यादीची कारवाई मोठ्या प्रमाणात होणार आहे। माझी अशी लोकांना अशी विनंती राहील की आपण आपला नववर्ष शांतताने साजरा करा। दारू किंवा इतर व्यसन चा वापर आपण करू नका, जेणेकरून आपला नववर्ष चांगली रीतीने जाईल आणि जे इतर लोक आहेत त्यांच्या नववर्ष सुद्धा चांगल्या रीतीने लोक साजरा करणार आहे। ज्या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर जे लोक आहेत त्यांची मीटिंग पोलीस स्टेशन स्तरावर आज प्रत्येक हॉटेल मालिक आणि ढाबे मालिकची मीटिंग पोलीस स्टेशन स्तरावर होणार आहे 4 वाजता 5 वाजताच्या सुमारास। त्यांना सुद्धा आम्ही एक आदेश काढलेले की आपले हॉटेलवर कोणत्याही प्रकारचा गैरकृत्य करू नका, दारू किंवा इतर गोष्टी अलाव करू नका। एकंदरीत वर्धा पोलीसनी 31 साठी मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। मी वर्धा जिल्ह्याचे सर्व नागरिकांना नववर्षाची शुभेच्छा देतो आणि आशा करतो की आपण सगळे नियमाचा पालन करून नववर्ष साजरा करणार आहे। थँक्यू। महाराष्ट्र TV 24 साठी सतीश काळे, वर्धा। कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द येथील विहीर बांधकाम प्रकरणातील लाभार्थी हरिराम विश्वनाथ सावरकर यांनी राजेंद्र लक्ष्मण सावरकर यांनी लावलेल्या आरोपाचे खंडन केले आहे। लाभार्थी हरिराम विश्वनाथ सावरकर यांनी ग्रामपंचायत सावळी खुर्द यांच्यामार्फत स्वतःच्या शेतात रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खोदकामाचा लाभ घेतला। मी अनिल मनोहर कुकडे, सावळी खुर्द येथील शेतकरी। आपला हरिराम विश्वनाथ सावरकर यांच्या शेतातील जी जुनी विहीर आहे हे वडिलोपार्जित असल्यामुळे त्या विहिरी निकामी होती। तरी पण किती वर्ष पुराणी होती विहीर? तरी ती 125-150 वर्षापूर्वीची विहीर होती आणि ती त्यांनी कालांतराने म्हणजे आता बुजवलेली होती। MRGS मध्ये नवीन विहीर घेतली। त्यावेळेस वंदना सरपंच होती, ज्योती राजेंद्र सावरकर ही सदस्य होती। वंदना यांचे सरनेम काय आहे? वंदना मुरलीधर बारई ही सरपंच होती। बहुतेक मला वाटते 2018ला यांना मंजुरी झाली आहे त्या विहिरीची। बरोबर। आणि कालांतराने 1 वर्ष यांनी पेंडिंग ठेवलं काम, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी चालू केलं आणि त्या विहिरीचा उपयोग नसल्यामुळे तिथे बैल वगैरे पडत होते, त्याच्यामुळे त्यांनी बुजवण्यात आली। राजेंद्र देवराव सावरकर, मुक्काम सावळी खुर्द, तहसील कळमशेत, जिल्हा नागपूर। त्या विहिरीचा ज्या असं भाग आलेला आहे ते विहीर जुनी असल्याकारणानं आमचा वापर काय त्या विहिरीमध्ये होता नाही। त्याच्यामध्ये पहिले आमच्या वडला पार्टीचे त्याच्यामध्ये 3 भाऊ होते, ईशनाथ बाला देवराव, त्याचे मुलं बाळं एकूण झाले 9 म्हणून आम्ही कोणत्याच प्रकारच्या विरोध केलेला नाही। काहून कमी तर तिथं तर जे उपाय केलेला असता इथं मोटर पंप काही लागू होता नाही। मग ते अर्धी विहीर बुजलेली होती, अर्धी विहीर बुजून त्यानं म्हणलं का विहिरीचा उपाय करायचा का बा हरिराम विश्वनाथ सावरकर। आम्ही म्हणलं का तुम्ही उपाय करा नाही तर नको करा, पाणी लागल्यावर आम्हाला पाणी मिळत तुम्ही पाणी घ्यान का? आम्ही म्हणलं का पाणी लागल्यावर आम्ही नंतरच्या 5 बसू। मग त्याने म्हणलं आपलं हरिराम विश्वनाथ सावरकरनं का तेव्हा आम्ही पैसा लावल्याच्या बाद मी तुम्हाला पाणी कसं देऊ? तर आम्ही म्हणलं का ते तुम्ही दुसरी विहीर खोदा, तुम्हाला लागून आलेली आहे दुसरी विहीर खोदा आणि हे विहीर जे आहे तर मग ह्या विहिरीचं कसं करायचं? आम्ही म्हणलं का तुम्ही बुजून टाका, आम्हाला या विहिरीचा काही उपयोग काही करायचा नाही। हरिराम विश्वनाथ सावरकर, कुठे राहता? सावळी। बरं। कर्मेसर, तहसील नागपूर, जिल्हा। प्रकार असा होता, आमच्या आज्यापासून विहीर कमीत कमी 100-150 होती। नुसार आम्ही पहिलेच बुजवली होती, कायच्यानं आपल्या पुंजाने वावरातले शेतीतले काढत गेलो, त्याच्यात टाकत गेलो। अर्धी विहीर तर पूर्ण होऊन गेली, 5-6 फूट राहिली होती। त्याच्यामध्ये ढोरं वासं आमच्या धुळेचे जाऊन
वासव मेसव काही पडलं नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व मिळून सगळ्यांनी आम्ही विचार केला, आम्ही बुजवून. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100. गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट. रामनगर नावाने मौजा, बेलगाव, उमरेडमध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध. उमरेड नागपूर हायवे टच लेआउट. फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या. प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार. कलर LED TV, फ्रिज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर. आमची वैशिष्ट्ये: भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाएं. बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध. 100% सुरक्षित गुंतवणूक. सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा. संपर्क करा. ये देखो कितना सॉफ्ट है और साइंटिफिकली डिजाइंड भी है डीप स्लीप के लिए. लेकिन इसका प्राइस तो देखो, लगता है हमारे बजट में तो कोई लोकल वाला ही मिलेगा. स्ट्रेस फ्री का नाम सुना है? जी हाँ, स्ट्रेस फ्री मैट्रेस. अफोर्डेबल प्राइस और टॉप क्वालिटी में बनाया गया एक ऐसा मैट्रेस जो आपकी हर जरूरतों को पूरा करेगा. इसकी सुपर सॉफ्ट फोम्स और मर्क्यूरी क्वालिटी आपके स्पाइन और जॉइंट्स को नेचुरल शेप में रखते हैं. साथ ही आपके बैक और शोल्डर्स को भी सपोर्ट करते हैं. दिन भर की थकान के बाद ये मैट्रेस आपको देती है एक चैन की नींद का एहसास और हर रोज आपको नए चैलेंजेस से लड़ने के लिए तैयार करती हैं. साइंटिफिकली बैक्ड, प्रीमियम क्वालिटी और सबसे इंपॉर्टेंट, किफायती दाम में एक रिलायबल मैट्रेस. स्ट्रेस फ्री. स्ट्रेस फ्री मैट्रेस. रेस्ट योर बॉडी एंड सोल. Available in all leading stores near you. For business inquiries, please contact. उत्तर दक्षिण नैवेद्यम रेस्टोरेंट अब आपके लिए नए अंदाज में. नैवेद्यम स्वाद ऐसा जो एक बार आए उनका दिल खाने बार बार ललचाए. जहां आपको मिलेगा भारत के हर कोने का स्वाद, वो भी एक ही छत के नीचे. साफ सफाई का विशेष ख्याल. तो देर किस बात की, आज ही आइए नैवेद्यम उत्तर दक्षिण और लीजिए एक बेहतरीन स्वाद सिर्फ नैवेद्यम के संग. हमारा पता प्रताप नगर चौक, नागपुर और माउंट रोड, सदर नागपुर. विश्रांतीनंतर आपले स्वागत. वळूया समोरील बातम्यांकडे. अंगणवाडी सेविका व मदतनीस गेल्या अनेक वर्षापासून शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासह आपल्या अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारीच्या नेतृत्वात 4 डिसेंबर पासून संपावर गेले आहेत. त्यामुळे गेल्या 25 दिवसापासून तालुक्यातील 6 महिने व 1 वर्ष वयोगटातील सुमारे 8,283 बालके आहाराविना आहेत. या संपामुळे अंगणवाडी केंद्रांनाही टाळे लागले आहेत. तालुक्यातील 207 अंगणवाड्यांमधील 143 अंगणवाडी सेविका तर मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये मिनी 64 अंगणवाडी सेविका कार्यरत आहे. याशिवाय मदतनीस सुद्धा या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे अंगणवाडी केंद्रामध्ये जाणारी बालके आहाराविन आहेत. अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून आजच्या घडीला 25व्या दिवशीही संपावर कसलाही तोडगा निघालेला नाही. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे एकीकडे अंगणवाडी केंद्रांना टाळे आणि दुसरीकडे बालके आहाराविना आहेत. ही स्थिती लवकर संपावी अशी पालकांची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र टीव्ही 24 साठी मुकेश कावळे, गडचिरोली. शेंबाळ पिंपरी येथे श्रीराम पूजित मंगल अक्षता समिती व समस्त हिंदू बांधवांतर्फे अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाचे जोरदार स्वागत करण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून कलश रथाचे शोभायात्रा काढण्यात आली. या दरम्यान हजारो श्रीराम भक्तांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमानची वेशभूषा करणाऱ्या लहान मुलांनी सर्वांचं लक्ष वेधले. नगर प्रदर्शन झाल्यावर मंगल कलश याला विठ्ठल रुक्मिणी येथे बनवण्यात आलेल्या शबरी कुटीत ठेवण्यात आले. 1 जानेवारी 2024 पासून सर्व हिंदू बांधवांना अक्षता देऊन अयोध्येतील 22 जानेवारीला होत असलेल्या भव्य श्रीराम मंदिराचे निमंत्रण देण्यात येणार आहे व माझे गाव माझी अयोध्या माझे श्रीराम मंदिर या संकल्पनेतून 22 तारखेला गावातील मंदिर व घर परिसरातून दिवाळी सणासारखे वातावरण तयार करून हा सोहळा साकार करण्याची विनंती करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत अक्षता पोहोचवण्यासाठी श्रीराम भक्त व अक्षता वितरक समिती श्रमकार्य करणार आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी शेख फिरोज गणी, इसापूर धरण, पुसद. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या उमरी पाली या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात बांधलेल्या 4 जनावरांपैकी एका गोऱ्यावर बिबट्याने हल्ला करीत ठार केले. ही घटना 29 डिसेंबरला रात्री 9 वाजता घडली असून शेतात असणाऱ्या मजुरांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे. प्राप्त माहितीनुसार उमरी पाली येथील रहिवासी श्रीराम डोनारकर यांनी आपल्या शेतात स्वतःची 4 जनावरे बांधलेली असताना अचानक बिबट्याने 4 पैकी एका गोऱ्यावर हल्ला करून त्यास ठार केले. शेतात काम करणाऱ्या मजुरांनी या संपूर्ण घटनेचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले व गावातील लोकांना याबाबतची माहिती दिली. त्याचवेळी वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. मात्र रात्रीची वेळ असल्याने वन विभागाची टीम दुसऱ्या दिवशी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण घटनेचा पंचनामा केला व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर करून देण्याची ग्वाही यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अजय मेहर कुळे, रामटेक. कोरोना विषाणूच्या JN1 या सब व्हेरिएंटमुळे घाबरण्याची गरज नाही, परंतु सतर्कता पाळणे गरजेचे आहे. कोरोना लसीकरणाने रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज नागपूरमध्ये दिली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सची पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. तो हम सब लोग उसमें से निकले हैं और इतना हम लोग उस पर काम कर चुके हैं कि सबको अभी पता ही है कि प्रोटोकॉल भी क्या है. तो ये अभी जैसे ग्लोबल लेवल पे संख्या बढ़ रही है वो कोरोना के पेशेंट की, और हमने एक रिव्यू भी किया. माननीय केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया जी ने मीटिंग भी किया और उसके बाद ये भी हमने जाना कि जैसे US है, इटली है, जर्मनी है, तो ग्लोबल लेवल पे ये संख्या काफ़ी मात्रा में बढ़ रही है. तो लगभग जब लास्ट वीक में हमने रिव्यू किया था तो उसी समय 50,000 केसेस से ग्लोबल पे थी और भारत में वो नंबर था 3,500. तो 3,500 केसेस हमारे भारत में थी और केरला में उसमें से 2,800 केसेस डायग्नोज फ्रॉम केरला हुई. और उसके बाद हमने एक रिव्यू किया तो केरला है, तमिलनाडु है, कर्नाटक है, महाराष्ट्र एंड गोवा, तो जिसमें ऐसे थोड़े थोड़े केसेस मिले, लेकिन केरला, कर्नाटक, तमिलनाडु कंपैरेटिवली ज़्यादा थे. तो इसीलिए सभी राज्यों को दिशा निर्देश दिए, सभी राज्यों को नोटिफिकेशन दिए और कोरोना के लिए अलर्ट मोड पे काम करें, ये भी सूचित किया गया है. और उसके बाद माननीय केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया जी ने सभी राज्यों के हेल्थ मिनिस्टर के साथ भी एक VC किया है और राज्यों को भी उस बारे में बताया गया है कि ये जो नया वेरिएंट है विच इज सब वेरिएंट, करने की बात नहीं है, सब वेरिएंट JN.1, तो सब वेरिएंट ऑफ ओमिक्रॉन है, लेकिन वो माइल्ड है लेकिन स्प्रेड है ज़्यादा.
तो WHO ने उसको वेरिएंट ऑफ इंटरेस्ट के तौर पे देखा है क्योंकि ये स्प्रेड ज़्यादा हो रहा है। लेकिन अलर्ट रहे, डरने की बात नहीं है। लेकिन अगर सीनियर है या फिर कोई ट्रीटमेंट पे है, जैसे मैंने कहा कैंसर के पेशेंट रहते हैं, इम्यूनिटी लो रहती है, ऐसे लोगों को थोड़ी ध्यान रखना चाहिए और इसी तौर पे सभी राज्यों को गाइडलाइंस दी। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. बॉस ने मीटिंग बुलाई, बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300। आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स। उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की। तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16, शिवांगी नगर, हुड़केश्वर रोड, नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190।